पाटगाव नावाच्या एका छोट्याशा गावात तुकाराम नावाचा एक लाकूडतोड्या राहत असे. त्याची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. तो दिवसभर जंगलात जाऊन लाकडे तोडायचा आणि ती विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. गरिबीमुळे त्याच्यावर गावातील काही श्रीमंत लोकांचे कर्जही झाले होते. एके दिवशी तुकाराम नेहमीप्रमाणे लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला. त्याच्या हातात त्याची जुनी लोखंडी कुऱ्हाड होती. जंगलात फिरता फिरता तो एका मोठ्या नदीकाठावर असलेल्या झाडापाशी पोहोचला. त्याने देवाचं नाव घेतले आणि झाडावर कुऱ्हाडीने घाव घालण्यास सुरुवात केली. पण अचानक काम करत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि थेट खोल नदीत पडली. यह क्या हुआ? कितनी मेहनत से काट रहा था, अब कैसे होगा? तुकाराम खूप घाबरला आणि रडू लागला, कारण ती एकच कुऱ्हाड त्याच्या जगण्याचं साधन होती. त्याच्या कुऱ्हाडीवर खूप जीव होता. तुकारामाची ही अवस्था पाहून नदीतून साक्षात जलदेवता प्रकट झाली. देवतेने त्याला विचारले, तुकाराम, तू का रडत आहेस? तुकारामने रडत रडत आपली सर्व हकीकत सांगितली. देवाने नदीत हात घातला आणि बाहेर एक सोन्याची व चांदीची कुऱ्हाड काढली. देवाने विचारले, तुकाराम, ही तुझी कुऱ्हाड आहे का? तुकाराम प्रामाणिकपणे म्हणाला, नाही देवा, ही माझी नाही. शेवटी देवाने तिसऱ्यांदा विहिरीत हात घालून तुकारामाची जुनी लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली. आपली कुऱ्हाड पाहताच तुकाराम आनंदाने ओरडला, हो देवा, हीच माझी कुऱ्हाड आहे. तुकारामचा हा प्रामाणिकपणा पाहून देव खूप प्रसन्न झाला. त्याने तुकारामची लोखंडी कुऱ्हाड तर दिलीच, पण सोबतच सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड देखील भेट म्हणून दिली. तात्पर्य: तुकारामच्या प्रामाणिकपणामुळे त्याची गरिबी कायमची दूर झाली.